16 दिवसाचा संघर्ष काल संपलेला आहे, कारण गेल्या 16 दिवसांपासून या ठिकाणी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे वीर साहेब अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी उपोषणात बसले होते. खरं तर इतका दिवस एका उपोषणकर्त्याला विटीस धरणं हे प्रशासनाचं काम नाहीये. मात्र यावेळी इथल्या प्रशासनानं वीर नावाच्या या उपोषणकर्त्याला 16 दिवसांपर्यंत विटीस धरलं आणि कुठलाही निर्णय या बाबतीत घेतला नाही. आपण आजपर्यंत मृत्यू झालेल्या व्यक्तीचा 13वा नावाचा प्रकार बघितलेला आहे. मात्र बीड शहरामध्ये हे जे उपोषणकर्ते होते, या उपोषणकर्त्याच्या उपोषणाच्या वेळी या ठिकाणी 13 दिवस सुद्धा इथलं प्रशासन या प्रकरणाची दखल घेत नव्हतं. आणि म्हणून प्रथमच आपण उपोषण किंवा आंदोलनामध्ये प्रशासनाचा 13वा घातल्याचं प्रकरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. प्रशासनाचा 13वा घातल्यानंतर हळूहळू प्रशासन जागं झालं आणि या उपोषणकर्त्याच्या मागण्या मान्य करत अखेर काल रात्री सर्व मागण्या मान्य केल्या आहेत आणि त्या प्रकरणावरती लवकरच कारवाई करू असं आश्वासन काल रात्री या उपोषणकर्त्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आपण आज त्या उपोषणकर्त्याला भेटतोय. त्यांना ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय, ज्या सामाजिक लोकांनी पाठिंबा दिलाय, ज्या संघटनांनी पाठिंबा दिलाय, त्यांच्याशी आपण बोलतोय. आज 16 दिवसानंतर तुमच्या उपोषणाला म्हणजे दखल घेतली गेली आणि तुमच्या मागण्या मान्य केल्या. काय वाटतंय आज तुम्ही 16 दिवस संघर्ष केलाय? आज मला आनंद वाटतो. पण माझ्या आनंदापेक्षा माझे जेवढे सहकारी होते, जसे बाळासाहेब मोरे पाटील, नितीनजी सोनवणे, त्याच्यानंतर माझे पत्रकार बांधव सवय साहेब, आढळळे साहेब, दीक्षित साहेब, झाडे साहेब आणि सुनील जाधव आणि तिडके साहेब, या सगळे माझ्या सहकारी मित्रांनी पत्रकारांनी मला मोलाचं सहकार्य केलं आणि चांगल्या बातम्या दिल्या. जिथे जे हा विजय माझा नसून हा प्रशासनाचा विजय नाही. माझे सगळे सहकारी मित्र, माझे बाळासाहेब मोरे पाटील आणि नितीनजी सोनवणे, त्यांच्यासोबत सगळे माझे परिवारामध्ये सदस्य, माझे सगळे सहकारी आणि सगळे विविध पक्षाच्या लोकांनी मला जी मदत केली, मी त्यांचा आभार व्यक्त करतो. प्रशासनाने 16 दिवस माझा म्हणजे असं इतकं त्याग दिला, प्रशासन माझ्याकडे येत पण ते नव्हतं. 16 दिवसानंतर प्रशासनाला जाग आले. ते मोरे पाटलाने प्रशासनाचा 13वा घातला. त्याच्यानंतर प्रशासनाला त्याची जाग आली, तोपर्यंत जाग आली नव्हती आणि अखेर शेवटी प्रशासनाला या सगळ्याच्या दबावापोटी झुकावं लागलं आणि प्रत्येक मागणी माझी आज पूर्ण झालेली. या विजयामध्ये माझ्या सगळे पत्रकार बांधवाचा, त्याच्यानंतर नितीनजी सोनवणे आणि माझे सहकारी, माझे मित्र ज्यांनी मला पाठबळ दिले, हिंमत दिली, ते माझे जवळचे मित्र बाळासाहेबजी पाटील, मोरे पाटील, सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रशासनाने जे सहकार्य केले त्यांचे मी धन्यवाद मानतो. मोरे दादा, गेल्या 16 दिवसापासून या ठिकाणी आम्ही पाहतोय यांच्या मागे तुम्ही एखाद्या पहाडासारखं उभे आहात. यांच्या प्रत्येक घटनेला म्हणजे तुम्ही पाठबळ दिलेलं आहे संघटनेच्या मार्फतून. आजच प्रशासनानं दखल घेतली, काय वाटतं तुम्हाला? आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथं आपल्याला चळवळीचा आणि लढण्याचा वारसा आहे. छत्रपती शिवराय आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलंय संघर्ष करा. म्हणून संविधानिक मार्गाने न्याय मागण्यासाठी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शेषरावजी वीर गेल्या 16 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत. अखेर शेवटी सर्व या ठिकाणी दृढ निश्चय या सर्व विविध संघटनेच्या, सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि शेवटी प्रशासनाला त्याची दखल घेऊन बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीतजी कावत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक समीरजी शेख साहेब आणि उपविभागीय अधिकारी कविताजी जाधव मॅडम यांनी अखेर शेवटी हे लेखी पत्र देऊन सावंतवाडी येथील सावंत परिवाराला आणि नवगण राजुरी येथील घुले परिवाराला या ठिकाणी लेखी स्वरूपात न्याय देण्याचं काम केलेलं आहे. रात्रीच माझे बंधू
ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्याचे प्रवक्ते नितीनजी सोनवणे या ठिकाणी व्यवस्थितरित्या प्रशासनाबरोबर चर्चा सकारात्मक घडवून आणून फार मोठा त्या ठिकाणी शिष्टाई करून आम्हाला पत्रपत्रात पडलेला आहे आणि आज आम्हाला आनंद होतोय. आणि मी या ठिकाणाहून ठाम सांगेल, तुमचा हेतू प्रामाणिक असेल, चळवळाची योग्य दिशा असेल आणि मुद्दा जर योग्य असेल तर प्रशासनाला दखल घ्यावीच लागते आणि एक दिवस सत्याचा आणि चळवळीचा विजय होतोच. त्याप्रमाणे बीड जिल्ह्यात आपण बघतो आरोग्य विभागाचा, शासकीय रुग्णालयाच्या गलतान कारभाराचा गेल्या 2.5 वर्षापासून रणरागिनी किष्किंधाताई पांचाळ यांनी त्या ठिकाणी त्याला तोंड फोडलं. तसंच या ठिकाणी जुना पॅन्थर आणि प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचा हा लढवय्या पॅन्थर त्यांनी दाखवून दिलाय की पॅन्थर हा वयोवृद्ध झाला तरी त्याच्यातील महापुरुषाची शिकवण आणि संघर्ष कर्षाचा वारसा शेवटपर्यंत लोप पावत नाही, असं या वीर साहेबांनी, शेषराव वीर यांनी खिंड लढवली बाजीप्रभू प्रमाणे आणि आम्ही त्याला प्रामाणिकपणे सगळ्या मावळ्यांनी साथ दिली. डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं. अशोक येडे आम आदमी पार्टीचे असतील आणि इतर संघटनेचे आणि विशेष करून 13वा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जिल्हा प्रशासनाच्या घातल्यानंतर जे आडागळे साहेब, सवई साहेब, बेळेस साहेब, दीक्षित साहेब, डावकर साहेब या सर्वच या ठिकाणी जी आमचा आवाज, या उपेक्षितांचा दबलेला आवाज चळवळीचा जिल्ह्यात आणि सर्व महाराष्ट्रभर नेण्याचं काम करतंय, त्यांच्या सुद्धा या लेखणीला आणि या न्यूज चॅनलला मी या ठिकाणाहून सलाम करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यासोबत नितीन सोनवणे आहेत, आपण त्यांनाही बोलतोय. सोनवणे दादा, काल तुम्ही जो संघर्ष उभा केला होता गेल्या 15-16 दिवसापासून आपण या संघर्षामध्ये अहोरात्र झटताय, काल त्याला यश आलंय, काय वाटतं याच्याबद्दल? 5/8/2026 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सामाजिक चळवळीतले जुने पॅन्थर शेषरावजी वीर हे विविध मागण्या घेऊन, त्या मागण्या पोलीस प्रशासनाच्या विरोधातल्या होत्या, तहसीलदारांच्या विरोधातल्या होत्या. त्याच्यामुळे या आंदोलनाला सोडण्यासाठी पोलीस प्रशासनाने थोडा नजरअंदाज केला होता. त्याच्यामुळे या उपोषणाला 16 दिवस झाले. पण त्यांना समजलं की छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारी माणसं आहेत आणि हे पॅन्थर आहेत. यांनी जर भूमिका कुठली घेतली, यांनी जर प्रश्न कुठला उचलला तर त्या प्रश्नाला जोपर्यंत उत्तर भेटत नाही तोपर्यंत माघार घेणारी अवलाद पॅन्थरची नाही, हे 1972 पासून ते आजपर्यंत आम्ही दाखवून दिलेलं आहे. म्हणून शेषरावजी वीर यांचं आंदोलन 16 दिवस चाललं आणि प्रशासनाला त्यांना लेखी पत्र द्यायचं नव्हतं, त्याची तपास करायचा नव्हता. पण आज 21/8/2026 रोजी घुले कुटुंबियांच्या मागण्या संदर्भात हा त्यांचा मोर्चा आहे आणि पोलीस प्रशासनाला वाटलं की 16 दिवस बसलेत, अजून किती दिवस बसतील, आपण यांच्याकडे नजर अंदाज जर केला तर हे असे उठून जातील. पण असे तसे उठणारी रस्त्यावरची आम्ही पॅन्थर आहोत, असे तसे नाहीत, हे आम्ही दाखवून दिलं. आणि रात्री बीडचे DYSP समीरजी शेख साहेबांना मी स्वतः फोन केला, बल्ला साहेबांना फोन केला आणि त्यांनी स्वतः त्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी पाठवलं होतं आणि सांगितलं की उद्याच्याला मोर्चा प्रशासनाला सहकार्य करा. आणि ह्या प्रशासनाच्या सहकार्य करण्याच्या भावनेतून आम्ही स्वतः जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं. आमच्या समोर संबंधित अधिकाऱ्याला ते व्हॉट्सअप केलं, फोनवर बोललोय आणि तुम्ही जी मागणी आहे त्या मागण्यावर चौकशी होऊन त्याच्यावर गुन्हे दाखल होतील, तुमच्या मान्य मागण्या केल्यात, अशा आश्वासनाचं निवेदन लेखी स्वरूपाचं आम्ही घेतलं आणि त्याच्यानंतर हे रात्री आंदोलन सोडलं. पण आज सकाळी या संदर्भात काय घटना घडली, 16 दिवस आम्ही काय केलं, हे जनतेला, सर्वसामान्याला आणि छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या विचार रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाला कळायला पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, नेते उपस्थित राहून त्यांचं आंदोलन आज आम्ही या ठिकाणी सोडलेलं आहे. या आंदोलनाला बीड जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया, युट्यूब मीडिया आणि प्रेस मीडिया या सर्वच बांधवांनी या ठिकाणी पाठबळ दिलं आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी शेषरावजी वीर यांच्या पाठीमागे उभा राहून हा लढा जिंकला. हा लढा असाच आम्ही जिंकत राहू हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. मैं अकेला निकला था और कारवा बनते गया अशी एक हिंदी म्हण आहे. या आंदोलनामध्ये शेषराव वीर नावाच्या व्यक्तीनं हे आंदोलन सुरू केलेलं होतं. सामान्य माणसांच्या विविध प्रश्नावरती सुरू असलेलं हे आंदोलन
या आंदोलनाला हळूहळू राजकीय नेते असतील, सामाजिक म्हणजे सामाजिक लोक असतील, या सगळ्यांनी हळूहळू पाठिंबा दिला आणि लोकशाही मार्गाने सुरू झालेलं हे आंदोलन 16 दिवस चाललं आणि 13व्या दिवशी झालेल्या लक्षवेधी आंदोलन म्हणजे प्रशासनाचा जो 13वा झाला, त्या 13व्याचा धसका अक्षरशः या ठिकाणच्या प्रशासनाने घेतला आणि शेवटी काल 16 दिवसानंतर या आंदोलनाला यश आलं आणि प्रशासनानं या सर्व ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य केल्या. जनजागृती न्यूज महाराष्ट्रासाठी मी महादेव सवई, बीड.